सरकार तुपाशी जनता उपाशी. बारामती राहुरीची पोटनिवडणूक लागली आहे. अजितदादा यांच्या अपघाती निधनाने व शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने रिकाम्या झालेल्या बारामती व राहुरी विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. 23 एप्रिल रोजी मतदान व 4 मे रोजी निकाल लावला जाईल. योगायोग असा की पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ, आसाम, पाँडिचेरी या राज्यांच्या निवडणुकाही जाहीर झाल्या आहेत. बारामतीमध्ये मोठा चमत्कार घडण्याची कोणतीच शक्यता नाही. राहुरीमध्ये मात्र भाकरी फिरण्याची शक्यता गृहीत धरली जात आहे. तनपुरे यांचे होम पिच असून सध्या तनपुरे हे भाजपामध्ये जाऊन उमेदवारी मिळविण्याच्या तयारीत आहेत. कर्डिले हे नगरवरून राहुरीला गेले होते, त्यामुळे 2024 आट्यापाट्याच्या खेळात राहुरीची जागा कर्डिलेंनी काढली व तनपुरे तेथे थोड्या फार मतांनी हारले. जागा वाटपात महायुतीत भाजपाकडे व महाविकास आघाडीमध्ये शरदराव पवारांकडे जागा गेली आहे. शरदराव सध्या राज्यसभेवर गेल्याने राहुरीची जागा शिवसेना ठाकरे गटाकडे जाऊ शकते. असे झाले तर भाजपा व शिवसेना ठाकरे गट यांच्यात सामना रंगला जाईल. मात्र बारामतीमध्ये बिनविरोध उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार निवडल्या जाऊ शकतात. भाजपला पोटनिवडणुका लढविण्याची भारी हौस आहे किंवा उमेदवार दिला नाही तर नोटाला मतदान करा म्हणून प्रचार करण्याची सवय जडलेली आहे. पण सध्या महागाई प्रचंड वाढलेली आहे. लोकांना काम नाही, पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. आखातामध्ये युद्ध लढले जात आहे. अशातच तेल व गॅसचा तुटवडा असून रात्री अपरात्री लोकांना गॅससाठी लाईन लावायला लागत आहे. तरीही राजकारणी मात्र आपले बॅनर फडकविण्यासाठी करोडो रुपये उधळतात. कमेंट बॉक्समध्ये मित्र हे जरूर सांगा, सरकारचं हे धोरण चांगलं आहे की वाईट आहे, आणि यासाठी सरकारला ताळेवर आणण्यासाठी काय करायला हवे ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा.